हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर एकदम भन्नाट रेसिपी बघणार आहोत. पनीर मखनी तर तुम्ही सगळ्यांनीच खाल्ली असेल. आज आपण बनवणार आहोत काजू मखनी. चला तर मग बघूया ही रेसिपी मी कशी बनवली आहे. इथे मी एक मोठी वाटी भरून काजू घेतलेले आहेत आणि एक छोटी वाटी, म्हणजे छोटी पण नाही, मीडियम साईजची आहे, तेवढी भरून काजूचा तुकडा घेतलेला आहे. 2 कांदे, 2 टोमॅटो, अद्रक, लसूण आणि काश्मीरी मिरची, फ्रेश क्रीम, हिंग, हळद आणि लाल मसाला, किचन किंग मसाला असे बेसिक मसालेच घेतलेले आहेत. सगळ्यात पहिले एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपण त्याच्यामध्ये काजू छानपैकी फ्राय करून घेणार आहोत. काजूचा हलकासा रंग बदलला पाहिजे आणि त्याला छान तळल्यामुळे फ्लेवर येतो. हे चांगले 5-1 मिनटं तळले का आपण एका झाऱ्यावर काढून त्याचं संपूर्ण तेल निथळून घेणार आहोत. मग सेम तेलामध्ये 5 ते 6 पाकळ्या लसूण, 1.5 कांदा, म्हणजे 2 घेतले होते त्यातले आपण 3 तुकडे टाकायचे आणि 1 तुकडा बाजूला ठेवायचा. कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 इंच इतकं अद्रक आणि 4 ते 5 लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्या एका बाजूला परतवत राहायच्या आहेत. आता 2 जे टोमॅटो घेतले होते ते स्वच्छ धुवून तेही सुद्धा मी रफली चॉप करून घेणार आहे आणि या कांद्यामध्ये घालणार आहे. त्याचबरोबर आपण काजूचा जो तुकडा घेतला होता, जो एक मीडियम साईजची वाटी, ती सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर 1 तमालपत्र आणि हिरव्या वेलच्या 2 आणि थोडीशी दालचिनी, हे सुद्धा मी कांद्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता ह्याचा रंग तांबूस होईपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे. हे लवकर परतावं म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ सुद्धा घालणार आहे, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो लवकर शिजेल. कांदा आणि टोमॅटो आता ह्या स्टेजला आले की ते शिजले. मग आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं. कांदा टोमॅटो थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा कांदा टोमॅटो घालून त्याला चांगलं बारीक वाटून घेणार आहे. आणि एका साईडला कांदा आपण जो अर्धा शिल्लक ठेवला आहे फोडणीसाठी, तो सुद्धा मी कापून घेणार आहे. जर तुम्हाला असं कांदा नको आहे फोडणीसाठी तर तुम्ही दोन्ही कांदे ह्याच ग्रेव्हीमध्ये वापरले तरी सुद्धा चालेल. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the street. आता सेम कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक लसूण ठेचून टाकलेलं आहे. तुम्हाला नको असेल तर स्किप केलं तरी चालेल. आणि जो अर्धा कांदा आपण कापून ठेवला होता तोही घालायचा. आणि परतवण्यासाठी मी 2 चमचे इतकं बटर घातलेलं आहे. आपण मखनी ग्रेव्ही बनवतोय तर मक्खन घातलंच पाहिजे. आणि बटरमध्ये कांदा परतला की त्याला अप्रतिम अशी चव येते. असं छान परतून त्याचा रंग बदलला की आपण ह्याच्यामध्ये बेसिक स्पायसेस, म्हणजे आपण थोडेसे मसाले घालून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये मी हिंग, हळद, लाल मसाला, गरम मसाला आणि किचन किंग मसाला इतकेच मसाले घातले आहेत. एवढ्या मसाल्यांमध्येही त्याला खूपच छान चव येते. हे कांद्यासोबत परतून घ्यायचे आणि मसाले जळू नये म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाले छान परतवून घ्यायचे. पाणी घातल्यामुळे मसाले अजिबात करपत नाही आणि त्याला छान तेलसुद्धा सुटतं. हे छान आपले परतून झाले की जो आपण मखनी ग्रेव्ही बनवलेली आहे कांदा टोमॅटोची, ती घालून पुन्हा एकदा छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. हे छान शिजवून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत या ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे. आणि एक्सेस मसाला जो मिक्सरच्या भांड्याला लागला होता तो वाया जाऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते मसाला पूर्ण काढून घेतलेला आहे. आणि आता परतवत झाकण ठेवून मध्ये मध्ये त्याला वाफ काढून चांगलं शिजवून घेणार आहे.
but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world. जवळजवळ 10 मिनटं इतकी मी ही ग्रेव्ही छान शिजवून घेतलेली आहे. आता त्याला थोडंसं तेल सुटल्यासारखं दिसत आहे. आता ह्या स्टेजला आपण काजू घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. 1 वाटी जे आपण तळून घेतले होते काजू, संपूर्ण काजू ह्याच्यामध्ये घालून छानपैकी पुन्हा एकदा वाफ काढायची आहे. आणि आपण ही काजू मखनीची भाजी बनवून तयार आहे. आणि ह्याची रिचनेस आणि चव अजून वाढावी याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडीशी 2 चमचे इतकी फ्रेश क्रीम घातलेली आहे. ह्याच्यामुळे ग्रेव्हीला एक वेगळीच भन्नाट चव येते. तुम्ही ही काजू मखनी ग्रेव्ही एकदा नक्की करून बघा. तुम्ही ही काजू मखनी ग्रेव्ही एखाद्या जिरा राईस किंवा बटर रोटी किंवा प्लेन रोटी सोबत सुद्धा सर्व करू शकता. ही अप्रतिम लागते. त्याच्यामुळे दरवेळी पनीर मखनी करण्यापेक्षा एकदा ही काजू मखनीची भाजी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand.